मी गोष्ट सांगतो आतली, मी गोष्ट सांगतो आतली. ही आतली गोष्ट म्हणजे सुनबाई भेटले शिकलेली, लाखात मूठ झाकलेली, लाखात मूठ झाकलेली, लाखात मूठ झाकलेली. मग शिकलेली सुनबाई भेटल्यानंतर ते परीक्षा देणं, परीक्षा दिल्यानंतर पास होणं, पास होल्यानंतर पास झाल्यानंतर जागा निघणार, जागा निघल्यानंतर नोकरीला लागणार, नोकरीला लागल्यानंतर घरात दारात पाऊस जोरात. तो पाऊस म्हणजे जो ऑगस्ट महिन्यामध्ये धो धो पडते, आपण त्याची प्रतीक्षेत वाट पाहून राहिलो, तो पाऊस नाही हा. तो पाऊस पैशाचा पाऊस. घरादारात पाऊस जोरात, काही राहते का टेन्शन, काही राहते का टेन्शन. शिकलेली सुनबाई भेटली, नोकरीवर लागली, खुर्चीवर बसली, पैसा चालू. घरादारात पाऊस जोरात, काही राहते का टेन्शन. काहीच नाही. अन्सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीना शिक्षण, सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीना शिक्षण, सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीना शिक्षण. चित्त देऊन ऐकून बंद कराय भाषण, बंद कराय भाषण. सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण, सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण, सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण. अरे गदा ये ना बाळा, अरे तुला आवाज दिला होता ये. बा भजनाच्या कडव्यामध्ये काय सांगितलंय पुढे. तुमची मुलगी शाळा शिकली, समजा ती दुनिया जिंकली, समजा ते दुनिया जिंकली, समजा ते दुनिया जिंकली. शाळा जर शिकली, समजून चला तिने दुनिया जिंकली. मग तुम्हा काळजी कसली, ती खुर्चीवर बैसली, ती खुर्चीवर बैसली, ती खुर्चीवर बैसली. मग त्या खुर्चीवर बसलेल्या मुलीसाठी महाराज, अरे माझ्या तरुण बांधव मित्र हो, तिच्यासाठी कोणताच बायोडाटा काढा लागत नाही. कोणत्या सामूहिक परिचय मेळाव्यामध्ये तिचा बायोडाटा पाठवायचं काम नाही, तिला त्या मंचावरती परिचय द्यायचं काम नाही. तिच्यासाठी घर बैठे प्रभू आहे. घरी बसल्या बसल्या येतो डॉक्टर, येतो मास्तर, मोठा ऑफिसर, तहसीलदार. अरे एवढ्या मोठ्या मी उपाध्या सांगून राहिलो, पण हे केव्हा, हे केव्हा. मुलगी शाळा जर शिकली, समजा ती दुनिया जिंकली, समजा ते दुनिया जिंकली, समजा ते दुनिया जिंकली. मग तुम्हा काळजी कसली, जर ती खुर्चीवर बैसली, मग ते खुर्चीवर बसली, मग ते खुर्चीवर बसली. मग त्या खुर्चीवर बसलेल्या मुलीसाठी येतो डॉक्टर, येतो मास्तर, मोठा ऑफिसर, तहसीलदार. नेतो करुणा हौसेन, नेतो करुणा हौसेन. महाराज, हे ज्यांना कळालं त्यांचं जीवन सफल झालं. कोणाचीच प्रतीक्षा करा लागणार नाही. सचिन
येतो डॉक्टर, येतो मास्तर, तहसीलदार, मोठा ऑफिसर, नेतो करून हौसेन, अंसार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण. सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण. सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण. चित देऊन नवे ऐकून बंद करा हे भाषण, बंद करा हे भाषण. चार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण. चार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण. चार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण. हा शुभम आहे, सुरळकर आहे. मला वाटते सचिनचाच भाऊ आहे. हो तुला भाऊ जाय म्हणजे अप्रतीक्षित आहेस तू बी. चेहरे ओळखू येतात हो. चेहरे ओळखू येतात. काय हरकत नाही बाळा. कर्मयोगी गाडगे बाबा, या गाडगे बाबानं समाजाला मंत्र दिला. तो मंत्र गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला म्हणजे गाईला पाळा, गाईला पाळा. कारण गाईच्या अंगामध्ये 33 कोटी देव. गाईचं गोमूत्र 100 रोग एकीकडे आणि गाईचं गोमूत्र औषध एकीकडे. एवढी पावर. गाईचे शेण, गाईच्या शेणापासून गोवऱ्या बनतात. त्या गौरीचा एवढा वापर त्याच्यावर स्वयंपाक करत होती आमची माई आतापर्यंत. आणि ते गौरी स्वयंपाक झाल्यावर तिच्यावर पाणी टाकून तिचं मंजन करत होती. त्या मंजनानं मजबूत दात राहत होते. एवढंच नव्हे, त्या गाईच्या शेणानं सडा टाकल्यानंतर सकाळी सकाळी सडा टाकतात. संध्याकाळी टाकतात काय भाऊ? टाकतात का संध्याकाळी सडा? शेणाचा नाही, सकाळी टाकतात. का टाकतात? विज्ञान आहे त्याच्या माग. जे सकाळी सूर्यकिरण निघतात, त्या सूर्यकिरणामध्ये अल्ट्रा व्हायटर नावाचा वायू असतो. आणि तो अल्ट्रा व्हायटर नावाचा वायू एवढा धोकादायक असतो सांगता येत नाही. म्हणून त्याला कमकुवत करण्याचं एकमेव औषध आहे गाईचं शेण. म्हणून त्या शेणानं तो अल्ट्रा व्हायटर वायू आकर्षण करत नव्हता, म्हणून सळा टाकतात. म्हणजे हे विज्ञान आहे. त्या खुरात गाई जर वावरात बांधत होत्या, त्या गाईच्या खुरापासून, त्या गाईच्या श्वासातून शुक्राणू आमच्या जमिनीत पडत होते. आणि ते शुक्राणू एवढे जमिनीसाठी, कास्तकारासाठी महत्वाचे होते. जमीन अशी मऊ राहायची. हे शुक्राणू आता जात नाहीत. काऊन की आमच्या वाड्यात गायच नाही. गाय नाही म्हणून शेणखतही नाही. शेणखत नाही म्हणून जमिनीची पोच बदलली. पोच बदलली, तणनाशक मारतात. तणनाशकानं सारे शेतकऱ्याचे मित्र असतात, ते सारे गायब झाले. जमीन अशी बठर आहे. म्हणून म्हटलंय हे सारं शिकायचं काय. डॉक्टर सॉरी गाडगे बाबांनी गोपाला गोपाला हा मंत्र दिला की गोपाला गोपाला गाईला पाळा, गाईच्या गाईला पाळा. मोठ्या मोठ्या मंचावरून महाराज लोक सांगतात, आवाज काढतात गायचा. अंबा गाय पाळा, गाय वागवा. मंचावरून सांगतात. आणि या सांगणाऱ्याच्या दारी खोटाही नाही महाराज. फक्त गप्पा घ्यायच्या ऐकून. गाईला पाळा, गाईच्या अंगात 33 कोटी. अरे याचा गाडगे बाबांनी सांगितलंय, जरी घरात नसला दाना, मुला मुलीला शिक्षण द्याना. मुला मुलीला शिक्षण द्याना, मुला मुलीला शिक्षण द्याना. घरात दाना नसला तरी चाले, पण मुला मुलीला काय द्या? शिक्षण. बारीक बाळा, पाहुणे आले काय? येतो म्हणतात काय? जातो म्हणतात काय? जाऊ दे.
पण याले तर याच्या अगोदर याची मास म्हणते बायको रे मामा जाती आज आपल्या गावाचा बाजार आहे. आमचं असंच आहे सारेच. पोराची मावशी आली नाही नाही थांबा ना तुम्ही लय दिवसाच्या आला नाही साडू भाऊ तरी लवकर येतात. पण तुम्ही कधीच नाही येत. आज आमच्या गावचा काय होय बाजार होय थांबा. पण गाडगे बाबा म्हणतात जातो म्हणतात काय जाऊ द्या. घरात नसला दाना मुला मुलीला शिक्षण द्याना. मुला मुलीला शिक्षण द्या ना. मुला मुलीला शिक्षण द्या ना. सार विद्येन होते जाना आता 16 हाळानी पणा. आता 16 आणि पणा. आता 16 आणि पणा. रिटायर झाल्यावर हो घरी बसल्यावर रिटायर झाल्यावर घरी बसल्यावर चालू राहते पेन्शन. रिटायर झाल्यावर घरी बसल्यावर सुनबाई रिटायर झाली, आपली मुलगी रिटायर झाली, आपला पोरगाई रिटायर झाला. घरी बसल्यावर अर्धा पगार त्याला म्हटला सुरू राहते पेन्शन. अन्सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण. सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण. सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण. देऊन घ्यावं ऐकून. बंद करा हे भाषण. बंद करा हे भाषण. सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण. सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण. सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण. अरे ज्या गोष्टीची नितांत गरज होती की त्यावेळेस समजत नव्हतं शिक्षण म्हणजे काय. हो त्या अशा काळामध्ये शाळा बाबासाहेब शिकले म्हणून नाही उकले. त्यातून नाही रोकले. त्यातून नाही रोकले. शाळा बाबासाहेब शिकले त्यांनी चतुर किती रोखले. त्याने त्यातून किती रोखले. त्याने त्यातून किती रोखले. म्हणून नाही हुकले असे किती देऊ दाखले. असं किती देऊ दाखले. असे किती देऊ दाखले. अरे म्हणून नाही हुकले असे किती देऊ दाखले. असे किती देऊ दाखले. असे किती देऊ दाखले. महापंडित ठरला जगात. हो आता फक्त आम्ही नाव ठेवतो पंडित. नावाने बघ. नाव ठेवतो पंडित. हा. पण सारे पंडित नसून ते कोण होय पोंगा पंडित. पंडित ठरला जगात. नुसतं पंडित नाही महापंडित ठरला जगात. केलं सर्वांचं रक्षण. केलं सर्वांचं रक्षण. नुसतं धनगराचं तेला तांबोळ्याला कुंभाराला चांबाराला मातंगाला महारालाच नसून धनगरालाच नसून अरे कुंब्यालाच नसून अरे लिहून घटना या देशाची. हो काम केलं या मोठ. काम केलं या मोठ. अरे बहुजनाला अन बहुजनाला दाखवलं व माय दिल्लीकडे विमान मोठ. बहुजनाला दाखवलं व माय दिल्लीकडे विमान मोठ. बहुजनाला दाखवलं व माय दिल्लीकडे विमान मोठ. बहुजनाला लिहून घटना या देशाची. हो काम केलं या मोठ.
काम केलं या मोठ अन बहुजनाला दाखवलं व माय. आजी हो आजी म्हणत असेल ना बा, हे तर आज्ञानीच मल्हारी बोलावे राहुल. हो अशी मल्हारी कधीच नाही ऐकली बाबा. दे चोंडक्याले काटा हान फकीऱ्या. माय भाई आज चुकून बनावला वा. तुकाराम महाराज सांगून राहिला, गाडगे बाबा सांगून राहिला, तुकडोजी बाबा सांगून राहिला, बाबासाहेब सांगून राहिला, शिवाजी महाराज सांगून राहिला, अहिल्या नाव ठेवलं अहिल्याही सांगून राहिला. आज या विचाराची गरज आहे. म्हणून म्हटलंय शाळा बाबासाहेब शिकले, चतुर सारे रोखले, चतुर सारे रोखले, चतुर सारे रोखले. म्हणून नाही हुकले, असे किती देऊ दाखले, असे किती देऊ दाखले, असे किती देऊ दाखले. महापंडित ठरला जगात, केलं सर्वांचं रक्षण, केलं सर्वांचं रक्षण. सार बाजूला ठेवून द्या मुला मुलींना शिक्षण, सार बाजूला ठेवून द्या मुला मुलींना शिक्षण, सार बाजूला ठेवून द्या मुला मुलींना शिक्षण. चित्त देऊन घ्यावं ऐकून, बंद करा हे भाषण, बंद करा हे भाषण. चार बाजूला देऊन द्या मुला मुलीला शिक्षण, चार बाजूला देऊन द्या मुला मुलीला शिक्षण, चार बाजूला देऊन द्या मुला मुलीला शिक्षण. ज्योतिबा फुले बोलले, विद्येला महत्व दिले, विद्येला महत्व दिले, विद्येला महत्व दिले. शाळा खोलून पुण्याले, किती शाले करून सोडले, किती शाने करून सोडले, किती शाने करून सोडले. क्रांती ज्योती ज्योतिबा फुले यांनी महान संदेश दिला जगाला. अरे पहिले स्वयं म्हणजे स्वतः आपली पत्नी अशिक्षित म्हणजे अडाणी, त्या अशिक्षित अडाणी पत्नीला पहिले सुशिक्षित केलं घरात. आजी अडाणी पत्नीला घरात सुशिक्षित केलं आणि मग सुशिक्षित शाळा काढली. ती काढली पहिली पुण्यात, आणि त्या पुण्यात शाळा काढली. शाळा खोलून पुण्याले, किती शाने करून सोडले, किती शाने करून सोडले, किती शाने करून सोडले. विद्यापाहन आज जर ज्योतिबा फुले जर जन्माला आले नसते, सावित्रीबाई फुले ह्या अशिक्षित महिला सुशिक्षित झाल्या नसत्या, आणि सुशिक्षित महिला झाल्या नसत्या तर आमच्या ह्या मुली आज आमच्या देशाची महिला पंतप्रधान झाल्या नसत्या, राष्ट्रपती झाल्या नसत्या, सभापती झाल्या नसत्या, सरपंच गावच्या झाल्या नसत्या. म्हणून हे सारे उपकार असतील तर क्रांती ज्योतिबा फुलेंचे, नवे नवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, अरे गाडगे बाबाचे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे. म्हणून मला म्हणायचं आहे ज्योतिबा फुले बोलले, विद्येला महत्व दिले, विद्येला महत्व दिले, विद्येला महत्व दिले. शाळा खोलून पुण्याले, किती शाने करून सोडले, किती शाने करून सोडले, किती शाने करून सोडले. विद्या महान आहे म्हणून राज्य केलं इंदिरा गांधीनं, राज्य केलं इंदिरा गांधीनं. अरे विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त खसले. आणि एवढे अनर्थ बाबा हो एका अविद्येनं केले.
म्हणून गीतामध्ये म्हटलंय विद्यमान आणि आहे म्हणून राज्य केलं इंदिरा गांधीनं, राज्य केलं प्रतिभाताई पाटलानं. अन सार बाजूला सोडून सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण, सार बाजूला ठेवून द्या आता मुलीला शिक्षण, सार बाजूला ठेवून द्या आता मुलीला शिक्षण. चित देऊन घ्यावे ऐकून, बंद कराय भाषण, बंद कराय भाषण. सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण, सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण, सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण. म्हणून गीताच्या शेवटच्या कडव्यामध्ये म्हणे शाहीर सहदेवराव लहान मोठ्याने ऐकून घ्यावं, लहान मोठ्यानं ऐकून घ्यावं, लहान मोठ्यानं ऐकून घ्यावं. म्हणे शाहीर सहदेवराव लहान मोठ्याने ऐकून घ्यावं, लहान मोठ्यानं ऐकून घ्यावं, लहान मोठ्यानं ऐकून घ्यावं. माझे मार्गदर्शक आहे शाहीर सहदेवाची वाणी लहान मोठ्यांनी घ्यावी कानी, लहान मोठ्यांनी ऐकून घ्यावं, लहान मोठ्यानं ऐकून घ्यावं, लहान मोठ्यानं ऐकून घ्यावं. काही चुकलं हुकलं राव. सारी वट्यावर बसलेली मंडळी लक्ष आहे तुमच्यावर सारेवर. माझ्या मुखातून काही शब्द निघाले असतील की माझे बरोबर असेल त्या भगवंताचा कृपा प्रसाद आणि जो थोरांचा विचार सांगून राहिले या थोर पुरुषांची माझ्यावरती असलेली कृपा दृष्टी. म्हणून गीतातून काही चुकलं हुकलं राव आम्हाला सांगून द्यावं, आम्हाला सांगून द्यावं, आम्हाला सांगून द्यावं. कार्यक्रम झाल्यावर विचारायचं शाहीर महाराज हे नाही जमलं. आमच्या इकड्यात लय मोठे सकाळी उठले की तापावर बसले थंडीच्या दिवसाले किंवा उन्हाळ्यात बसले सावलीत रिकाम्या वटेवर की झिलप्या झाडणं. काय गळ्या म्हण काय सोपान भाऊ सुरळकर म्हणा काही राजा रात्री जे महाराज आले होते जे शाहीर आले होते त्याचं हे नाही जमलं, त्याचं ते नाही जमलं. अटी येऊन पायनं कशी पैजाम टीव्ही होते आपोआप. तो काही पोरीचा खेळ नाही. त्या पोरी आता सक्षम करणार आवल्या त्याच्यासाठी या आमच्या अहिल्यावरती संस्कार झाला पाहिजे म्हणून नामकरण सोहळा निमित्त अरे का ग्रामगीता प्रचारकाचं प्रबोधन, ग्रामगीता प्रचारकाचं या ठिकाणी भजन. काही चुकलं हुकलं राव आम्हाला सांगून द्यावं, आम्हाला सांगून द्यावं, आम्हाला सांगून द्यावं. भरत शाहिरा ठीक ना, भरत शाहिरा घे इशारा, भरत शाहिरा कर इशारा, हे विद्या देवीचं दर्शन. तुही भरत शाहिरा कर इशारा समाजाले की बाबा हो विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना शूद्र खसले. एवढे अनर्थ एका विद्येने केले. म्हणून म्हटलंय तुही भरत शाहिरा कर इशारा, घेई विद्या देवीचं दर्शन, विद्या देवीचं दर्शन. अंसार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण, सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण, सार बाजूला ठेवून द्या मुला
मुला मुलींना शिक्षण ऐकून बंद करा हे भाषण, बंद करा हे भाषण. सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण, सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण, सार बाजूला ठेवून द्या मुला मुलीला शिक्षण.